आरशात स्वतःचा चेहरा पाहताना तुम्ही कधी नाकाजवळ किंवा गालांवर छोटे छोटे खड्ड्यांसारखे दिसणारे ओपन पोर्स पाहिले आहेत का? आणि मग तुमच्याही मनात माझ्यासारखाच लगेच विचार येतो का, की हे बाबा बंद होईल का? म्हणजे कायमचं हे निघून जाईल का? पहिल्यासारखी माझी त्वचा मऊसूत होईल का? आणि मग सुरू होतो YouTube, Instagram आणि सोशल मीडियावर उपाय शोधण्याचा आपला प्रवास. कुणी म्हणतं बर्फ लावा, कुणी म्हणतं टूथपेस्ट लावा, कुणी बेकिंग सोडाही लावायला सांगतं, तर कुणी एका रात्रीत तुमचे पोर्स गायब होतील असं सुद्धा सांगतं. पण मंडळी, खरंच असं होतं का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओपन पोर्स बद्दलचे काही गैरसमज दूर करणार आहोत आणि अशा 7 सवयी जाणून घेणार आहोत, ज्या त्वचा अधिक निरोगी दिसण्यास आणि पोर्स कमी उठून दिसण्यास मदत करू शकतात. आणि हो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानायचे आहेत. आपल्या प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग परिवाराने नुकतेच 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण केले आहेत. हा फक्त आकडा नाही, हा तुमच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि सतत मिळालेल्या पाठिंबाचा पुरावा आहे. त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. चला आता जाणून घेऊया ओपन पोर्स बद्दलची खरीखुरी माहिती. सर्वात अगोदर एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे ओपन पोर्स हे प्रत्यक्षात उघडणं किंवा बंद होणं अशी गोष्ट अजिबात नसते. त्वचेवरील रोमछिद्र कायमचे बंद करता येत नाहीत, कारण त्यांचं काम म्हणजे त्वचेतील नैसर्गिक तेल बाहेर आणणं हे असतं. पण योग्य स्किन केअरमुळे ते कमी उठून दिसण्यास मदत होऊ शकते. तर पहिला उपाय त्यासाठी आपण करायचा आहे तो म्हणजे चेहरा स्वच्छ ठेवणे आणि आपला चेहरा स्वच्छ करणे, धुणे, पण जास्त वेळा नाही. अनेकांना वाटतं दिवसातून 5-6 वेळा चेहरा धुतला तर पोर्स कमी होतील. उलट वारंवार फेस वॉश केल्याने काही लोकांमध्ये त्वचा अधिक कोरडी होऊ शकते आणि नैसर्गिक तेलाचं संतुलन बिघडू शकतं. त्यामुळे दिवसातून फक्त 2 वेळा सौम्य क्लिन्झर वापरणं अनेकांसाठी पुरेसं असतं. तर दुसरा उपाय म्हणजे नियासिनामाइड सारख्या घटकांमध्ये लक्ष द्या. महागडा सिरमच फार चांगला असतो असं अजिबात नाही. नियासिनामाइड असलेली काही उत्पादने तेलकटपणा नियंत्रित ठेवण्यास आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करू शकतात. उदाहरणार्थ पिलग्रीमचं सिरम आहे, त्यामध्ये नियासिनामाइड मिळतं. हा PR नाही किंवा कुठल्याही ब्रँडचं मी तुम्हाला म्हणजे सांगत नाहीये. मी ते स्वतः वापरते, त्यामुळे ते सांगते. नियासिनामाइड पोत सुधारण्यासाठी, तुमची स्किन इव्हन करण्यासाठी आणि सॉफ्ट करण्यासाठी मदत करतं. पण कधीही नवीन उत्पादन, नवीन प्रोडक्ट वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला अजिबात विसरू नका. तिसरा उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा क्ले मास्क वापरून पहा. जर तुमची त्वचा फार तेलकट असेल तर क्ले मास्क अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी मदत करत असतात, परंतु ते दररोज वापरू नका. आठवड्यातून एकदा वापरलं तरीही पुरेसं. चौथा उपाय म्हणजे चेहरा वारंवार हाताने स्पर्श करून सतत बघणे की काही आहे का. तर मोबाईल, टॉवेल, दाराचे हँडल, आपले हात दिवसभर अनेक ठिकाणी जातात. मग तेच हात चेहऱ्यावर लावल्याने घाण आणि तेल त्वचेवर जाऊ शकतं. ही छोटी सवय बदलणेही तुमच्यासाठी फार महत्वाचं योगदान ठरू शकते. पाचवा उपाय म्हणजे सूर्यापासून त्वचेचं संरक्षण करा. सूर्याच्या UV किरणांमुळे त्वचेतील कोलेजन वर परिणाम होऊ शकतो आणि कोलेजन कमी झाल्यावर पोर्स अधिक उठून दिसू शकतात. म्हणून बाहेर जाताना आपल्या त्वचेला अनुरूप असं SPF असलेलं सनस्क्रीन वापरण्याचा विचार करा. SPF बरोबर SPA असणारं सनस्क्रीन सुद्धा वापरा. सहावा उपाय म्हणजे उशीचं कव्हर आणि मोबाईल स्क्रीन स्वच्छ ठेवा. हा मुद्दा अनेक जण विसरतात. उशीच्या कव्हरवर आणि मोबाईलच्या स्क्रीनवर धूळ, तेल आणि इतर घटक जमा होऊ शकतात. मग आठवड्यातून एकदा उशीचं कव्हर बदलणं आणि मोबाईलची स्क्रीन नियमित स्वच्छ करणं ही चांगली सवय स्वतःला ठेवा. सातवा उपाय म्हणजे एका रात्रीत पोर्स गायब अशा दाव्यांपासून नेहमी सावध राहा. जर एखादं उत्पादन किंवा घरगुती उपाय 100% कायमचे पोर्स बंद करण्याचा दावा करत असेल तर अशा दाव्यांकडे थोड्या चिकित्सक नजरेनं तुम्ही पाहायला हवं. स्किन केअर मध्ये सातत्य आणि संयम हेच सर्वात महत्वाचे असतात. एक बोनस टिप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईल, ती म्हणजे पुरेशी झोप, संतुलित आहार आणि कमी ताण ठेवणं हे त्वचेच्या एकूण आरोग्यासाठी फार महत्वाचं असतं. तर मंडळी, आज आपण ओपन पोर्स बद्दलचे काही गैरसमज समजून घेतले
आणि त्यांना कमी उठून दिसण्यासाठी काय मदत करू शकतील अशा 7 सवयी जाणून घेतल्या. आता मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ओपन पोर्सची समस्या कोणत्या भागात जास्त जाणवते? नाक, गाल की कपाळ? आणि पुन्हा एकदा खरंच मंडळी, आपल्या प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग परिवाराचे 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. तुमचं प्रत्येक लाईक, तुमचं कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब मला आणखीन चांगले, माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह खरेखुरे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतं. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा स्किन केअर विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल खूप गोंधळ आहे, तो म्हणजे व्हिटॅमिन सी सेरम की मग नियासिनामाइड. तुमच्या त्वचेसाठी नेमकं काय योग्य आहे ते कसं ओळखाल? त्यामुळे हा व्हिडिओ चुकवू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या त्वचेची काळजी घ्या. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटेन अशाच उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.